जवानांमधील सहनशक्ती, दृढ निश्चय, सौधार्य आणि शारीरिक तंदुरुस्ती या गुणांचं प्रदर्शन घडवणाऱ्या तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राची आंतरक्षेत्रीय क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप 2025 ही धावण्याची स्पर्धा भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीनं गुरुवारी 3 एप्रिल 2025 रोजी रत्नागिरी येथे आयोजित केली होती। पश्चिम क्षेत्राची कार्यसीमा असणारे दमण यांच्यासह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश येथील विविध तटरक्षक दलाच्या कार्यालयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 36 स्पर्धकांसह एकूण 6 संघांनी धावण्याची क्षमता आणि लवचिकता दाखवत या रोमांचक स्पर्धेत सहभाग नोंदवला। तटरक्षक महाराष्ट्राचे कमांडर उपमहानिरीक्षक सुधाकर पाटील यांनी सकाळी 6:30 वाजता भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या प्रांगणातून चॅम्पियनशिपला हिरवा झेंडा दाखवला। रत्नागिरी शहरामधून जाणारा एकूण 10 किलोमीटर अंतराचा मार्ग या स्पर्धेसाठी आखण्यात आला होता। सांघिक गटात भारतीय तटरक्षक वायू अवस्थान दमण तर वैयक्तिक गटात भारतीय तटरक्षक वायू अवस्थान दमणचे केतन मंगेला EF हे विजेते ठरले। भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कमान अधिकारी समादेशक दिनेश टामटा तसंच इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी सहभागींचे त्यांच्या प्रयत्नांबद्दल कौतुक केलं आणि कार्यतत्परतेच्या दृष्टीने शारीरिक तंदुरुस्तीच्या महत्त्वावर जोर दिला। कार्यक्रमाची सांगता, बक्षीस वितरण समारंभ आणि प्रमुख पाहुणे उपमहानिरीक्षक सुधाकर पाटील यांच्या सर्व स्पर्धकांना दिलेल्या प्रोत्साहनपर शब्दांनी झाली। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।